आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान। आले द्यावे दाई धावे वळत्या मागे गाई, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान। एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान। देवादी देवा जगत कार्यक्रमाचे आयोजक त्र्यंबकरावजी डोंबे पाटील, आसोलेकर, साठा अधीक्षक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांच्या हस्ते महाराजांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक जेने हा मंदिराचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम ठेवला। या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे यांच्या वतीने त्र्यंबकरावजी डोंबे पाटील यांचा सत्कार झाला आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत। वा वा, शाबास। पाठीवर हात टाकून महाराजांनी या ठिकाणी त्यांना शुभ आशीर्वाद दिलेले आहेत आणि असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहतील अशा आपण सर्व परमेश्वर चरणी प्रार्थना करूया। या ठिकाणी त्र्यंबकरावजी डोंबे पाटील यांच्या वतीने पादेश्वर महाराज, त्र्यंबकरावजी डोंबे साहेब, शाखा अधीक्षक पादेश्वर गिरगावकर। पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान। आजच्या पवित्र काल्याच्या कीर्तनासाठी आपण एकत्रित आहोत। बसा बसा। आणि या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा भगवान कृष्णानं जे अलौकिक आश्चर्याचं चरित्र केलंय त्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे। या अभंगाच्या दृष्टीने आपण गोड चिंतन अर्ध्या तासामध्ये, भगवंताच्या लीला अर्ध्या पाऊण तासामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या अभंगाचं गोड चिंतन करत असताना काल्याचं कीर्तन तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या नहात नावाच्या गावी। जगद्गुरु आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी ज्यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे अशी मोहनानंदजी महाराज यांची कृपा असणारा हा परिसर आहे। माझे 2-3 वर्ष सातपोते साहेबांनी गावाल्यांनी कीर्तन घेतलेली आहेत या सप्ताहामध्ये नहादला। आणि मोहनानंद महाराजांचा मोठा समाधी सोहळा आपल्या गावी साजरा होतो। आणि त्याच मोहनानंद महाराजांच्या आशीर्वादातून मोहनानंद महाराजांचीच इच्छा असेल की भगवान शंकराचं, भगवान महादेवाचं स्थान जे जुनाट होतं, विहिरीमध्ये होतं, खाली होतं, मूर्ती दिसत नव्हती, त्या मूर्तीला साजेचं रूप देऊन त्या मूर्तीसाठी मंदिर बनावं अशी संकल्पना मोहनानंद महाराजांच्या मनामध्ये आली असेल। आणि ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी निमित्त म्हणून आपले त्र्यंबक दादांच्या मनामध्ये तो संकल्प झालेला आहे। आणि त्यांचाच आशीर्वाद घेऊन त्यांचे वडील फाडाचे टाळकरी होते, जे वडिलांची परंपरा आणि त्या मोहनानंद महाराजांची कृपा म्हणून भगवान शंकराचं हे प्रख्यात असं मोहनानंदेश्वर ठिकाण आणि या मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, मंदिर बांधकाम, शिवपुराण कथा आणि सप्ताह मोठं नियोजन झालं पाहिजे असं मनामध्ये संकल्प आला। आणि जीवनातले 10-15 लाख मंदिराला, 2-4 लाख सप्त्याला, असा 20 लाखाचा वैयक्तिक खर्च त्र्यंबक दादानं केलेला आहे। जोरात टाळी वाजवा। हे सोपं नाही महाराज, हे बोलायला सोपं आहे,
तुमच्याकडून आम्ही रोज घेतो तरी आम्हाला द्यावं वाटत नाही. कल्पना करा, जो माणूस कष्ट करतो आपल्या जीवनात नोकरीद्वारे वखार महामंडळाचं साठ्याचे ते अध्यक्ष आहे, त्याच्यामध्ये काम करत असताना मिळालेलं यश, मिळालेलं धन देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी समर्पित करणं हे काही सोपं नाही. बोलायला सोपं आहे, करणारे कमी खूप माणसं आहेत, फार कमी माणसं. त्याच्यात हा त्र्यंबक दादा मोहनानंद महाराजांच्या संकल्पनेतून तयार झाले आणि त्यांना देवाचा आणि साधूच्या आशीर्वादातून ही बुद्धी सुचली. त्यांच्या बुद्धीमध्ये देवानं प्रवेश केला आणि माझं मंदिर इथं पूर्ण झालं पाहिजे, मला जगाच्या उद्धारासाठी, आपले संकट दूर करण्यासाठी भगवान येत असतो बरं का. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, काय करतो भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी यदा यदा ये धर्मश ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जब जब होई धर्म की हानि बाधव आचर अधम अभिमानी. अभिमानी, आचर, अधम या लोकांचा नाश करण्यासाठी, भक्ताला सांभाळण्यासाठी, तुमच्या माझ्या जीवनातले संकट दूर करण्यासाठी देवाच्या मंदिराची गरज आहे, देवाच्या भक्तीची गरज आहे, संतांच्या मंदिराची गरज आहे. आणि ते मंदिर पूर्ण करत असताना या भाग्यवान त्र्यंबक दादाचं जीवन बघा किती गोड आहे. अशी 3 मंदिरं आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेली आहे. एकटंच मंदिर नाही, असे 3 मंदिरं जीवनामध्ये पूर्ण केली. आपल्या जीवनातला अनमोल वेळ, अनमोल पैसा, अनमोल धन याच्यासाठी समर्पित केलं आणि आपल्या मोहनानंदेश्वराचं हे मोठं मंदिर उभं राहिलं. आणि त्या मोहनानंदेश्वराच्या पावन दरबारामध्ये शिवपुराण कथा झाली पाहिजे. भगवान ओम नमः शिवादी शिवाय नमस्तुभ्यम त्याला नमस्कार झाला पाहिजे. भगवान शिव परमात्म्याचा कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मूर्ती झळाली, त्याचं भजन झालं पाहिजे, त्याचे श्लोक गायले पाहिजे. शिवपुराण कथेद्वारे सगळ्यांना भगवान शंकराचं महात्म्य कळालं पाहिजे आणि त्याद्वारे कीर्तन सोहळा करून, काल्याची पंगत घालून, काला करून, दहीहंडी फोडून माझ्या भगवान शंकराचं मंदिर नाहतकरांना प्रस्थापित करायचं, त्यांना देऊन टाकायचा असा संकल्प त्र्यंबक दादांच्या मनामध्ये आलेला, पूर्ण होताना दिसतोय आणि पूर्ण झालेला आहे. आणि त्या संकल्पपूर्तीसाठी हा कार्यक्रम करत असताना मंदिराच्या समोर आपण सगळेजण एकत्रित आहात. अगदी गोड कीर्तन, मला खूप फोन आले, सगळ्या मंडळींनी फोन केली, त्याच्या मदत केलेला आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पवित्र भूमी आणि पवित्र अंतकरण ज्यांचं झालेलं आहे. रोकडे महाराज मोहनानंद महाराजांची कृपा आहे या गावावर, परिसरावर आहे, पंचकृषीमध्ये आहे, नवे नवे परराज्यात, पर तालुक्यात, पर जिल्ह्यात आहे. आणि या मोहनानंद महाराजांच्या कृपेनं या सगळ्यांनी आग्रह केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये घालत असताना काल्याचं कीर्तन तुम्ही भारी करता असं त्यांना कळालं कुठून तरी. आणि मग त्यांनी आग्रह केला की काल्याचं कीर्तन तुम्ही करावं आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये आलेली आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राची गान कोकिळा यांचा आवाज अतिशय गोड आहे. उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज पंढरीनाथ बुवा कदम, अतिशय प्रसिद्ध नावे, परभणी जिल्हा नामांकित आहेत महाराज. अत्यंत माझ्या कीर्तनाला त्यांची साथ राहते, प्रसिद्ध आहेत म्हणून अगदी पंढरीनाथ बुवांना माझं वंदन. आपल्या भागामध्ये संगीत अलंकार, भजन सम्राट, नवनवीन चाली तयार करण्याचं काम संभाजी महाराज पाटील बळेगावकर, एक उत्कृष्ट नाव, आळंदीला राहून रियाज करून मोठं नाव त्यांनी बनवलेलं आहे. दोघांनाही माझं वंदन. मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज कदम अतिशय तयार आहेत, त्यांची संस्था आहे. माऊली महाराजांना वंदन. तरुण पिढीमध्ये वैभव महाराज चांगला वाजवतोय पोरगा, दिसायलाही वैभवच आहे आणि वाजवायलाही छान आहे. वैभव महाराज, माऊली महाराज दोघांना वंदन. आपण सगळी बसलेली महाराज मंडळी, त्याच्यामध्ये स्वामी महाराज आता आलेले आहेत, ज्यांची कथा आपण श्रवण केली ते उमेश बाबा आहे. आधी करून बसलेल्यापैकी बरीचशी महाराज मंडळी आहेत, नावं माहिती नाही. आपल्या गावचे जोशी बाबा, या ठिकाणी ऋषी बाबा आहेत. आपण सगळी गावातील भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, या परिसरातून आलेले सगळे सोयरे या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्र्यंबक दादावर, महादेवावर किंवा मोहनानंद महाराजावर किंवा मोहनानंदेश्वरावरती प्रेम करणारी आपण सगळी जमलेली भाविक मंडळी, पुरुष वर्ग, मातृवर्ग, तरुण वर्ग बहुसंख्या आहे. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, भालदार, चौकदार, विनेकरी सगळी चांगली आहेत. सगळ्यांना वंदन करतो. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे बसलेले आहात
त्यांनी सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा। आत्ता आलेली काही मंडळी राजकारणातली, धर्मकारणातली, समाजकारणातली, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी प्रत्येक जणाचं नाव घेतलं असं समजतो। मोहनानंद महाराजांच्या नावात, भगवान शंकराच्या नावात सगळ्यांची नावं असतात असं समजतो। माझ्या संगतीत आमचे गणेश महाराज आदी करून सगळ्यांचं नाव, टाळकरी, गुणीजन, भालदार महाराज जे आल्यापासून स्वागत करतायत, रोकडे महाराजांच्या घरची, आपल्या गावचे सरपंच आहेत, त्र्यंबक दादा आहेत, सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे। सगळ्या ऋषी मुनींना, साधूंना, सिद्ध अपार साधकांना सगळ्यांना वंदन करतो। शिवाजीबुवा असतील, विना घेतला होता आदी करून आपण परिसरातील गायक, वादक, भजनीवाली ज्यांनी या भागातला परमार्थ टिकवलाय त्या सगळ्यांना वंदन करतो। शूटिंगवाले आहेत त्यांना वंदन करतो, सिस्टीम चांगली आहे त्यांनाही वंदन करतो आणि सगळ्यांचं नाव घेतलं असं समजून अभंगाला, काल्याच्या कीर्तनाला सुरुवात करतो। विनंती आहे सर्वांगाचे कान करून ऐका। विठाला विठाला। आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मंदिरं बांधली जातात, जिथं जिथं सप्ताह होतो, जिथं जिथं संत आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करत असताना दहीहंडी बांधून काल्याचं कीर्तन करतात। प्रश्न असा आहे, हे काल्याचं कीर्तन शेवटी का करतात? का बरं? जवळ्याला जा, सातपुते साहेब बसलेले आहेत, जवळ्याला जा, औंढ्याला जा। हे सातपुते साहेबांनी त्या दिवशी देवाचं दर्शन दिलं आम्हाला, महादेवाचं, औंढ्याचं। लई गर्दी होती, म्हटलं तुम्हाला यावं लागतंय, आता मला इच्छाच झाली, म्हटलं आता औंढा पाहिजे। सातपुते साहेबांनी माझं कीर्तनही घेतलं होतं तिथं। म्हणजे सगळी मंडळी आपण प्रेमाची इथं बसलेली आहात। मी कशासाठी सांगतो, मग कुठंही सप्ताह करा, कुठंही यज्ञ करा, कुठंही मंदिरं बांधा, कुठंही शिवपुराण करा, त्या सगळ्या कार्यक्रमाचा शेवट हा काल्यानं। हे काल्याचं कीर्तन का केलं जातं असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे, काला म्हणजे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत शेवट नाही। त्याला दोन उदाहरण आहेत बघा। ज्याची बुद्धी चांगली त्याला पहिलं कळलं, नाही पहिलं कळलं तर दुसरं सगळ्यांना कळलं। माऊलींची ओवी आहे, देवळाच्या कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू। त्यात तुम्ही मंदिर बांधकाम केलं, मंदिराला पैसे दिले, त्याचा पाया उभा राहिला, भिंती उभ्या राहिल्या, स्लॅब पडला, कलर दिला, मूर्ती बसवली, लिंग बसवलं, आता महादेवाचं मंदिर उभं राहिलं। पण जोपर्यंत मंदिरावरती कलश धारण होत नाही तोपर्यंत मंदिराचं बांधकाम जसे परिपूर्ण होत नाही, तशी कितीही कथा, कितीही रात्रीची कीर्तन झाली, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहरूपी शिवपुराण कथेचं बांधकाम पूर्ण होत नाही। म्हणजे कळसानं बांधकाम जसं पूर्ण होतं तसं काल्याच्या कीर्तनाला परिपूर्णता म्हणतात, म्हणून ते शेवटी करायचं असतं। नाही कळालं, दुसरं उदाहरण सांगतो। परमगंगेशी, थाप द्या जबा, परमगंगेशी सिंधू प्रवेशू। एखादी गंगा आहे, त्या गंगेचा शेवट समुद्र आहे, मग ती कोणती घ्या, गोदावरी घ्या, भीमा घ्या, कोणती तुमच्या देशातली कोणती घ्या, या देशातल्या जेवढ्या गंगा आहेत, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय। गंगा सागराला गेली की तिचा प्रवाह पूर्ण झाला। किती सोपं आहे, गंगा जशी सागराला गेल्यावर पूर्ण होते तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह पूर्ण होतो। नाही कळालं, पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, आताही आहेत, पण पूर्वी काय होतं, जिल्हा परिषदला सगळ्याची पोरं होती, गरीब काय, श्रीमंत काय, आमदार काय, नगरसेवक काय, वखारवाला काय, महाराज काय, कोणी घ्या, देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा पोरगा जिल्हा परिषदला जायचा। महाराष्ट्रात पूर्वी एक आपल्या गावाला आहे शाळा, पूर्वी शाळेत गेला ना तुम्ही, थोडा माना हलत जा, गेला ना शाळेत, शाळेमध्ये कल्पना करा, 25 मुली या बाजूने बसलेल्या असतात, 25 मुलं या बाजूने बसलेले असतात। संभाजी पाटील गुरुजी असा पांढरा खडू घेतो, काळ्या बोर्डावरती वाक्य लिहितो गोदावरी। काय वाक्य लिहितो? गोदावरी। आणि वर्गातल्या पोरांना गुरुजीने विचारलं, पोरांनो आजचा आपला विषय गोदावरी, सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? पोरं होती 50, त्याच्यात एकाही पोराला त्याचं उत्तर देता येईना, कारण कोणी गणितात हुशार होतं, कोणी विज्ञानात होतं, कोणी सायन्स, कोणी इंग्लिश, पण अध्यात्मातल्या प्रश्नाचं उत्तर काही कुणाला देता येईना। मागच्या बेंचवर आपल्या नहाद गावचा एक बाळू नावाचा पोरगा बसलेला होता, तो गावातला सप्ताह सुरू झाला की त्या मंडपात हरिपाठ करायचा, मोहनानंद महाराजांच्या आरतीला जायचा, गुरुवारी वारीला लागायचा, पानफुल वाटायचा, आणि गावात सप्ताह असला की सगळ्याची कीर्तन ऐकायचा। त्यामुळे त्याला याचं उत्तर माहिती होतं, त्यानं हात वर केला, गुरुजी मी सांगू? गुरुजीला लय आनंद झाला, बा कोणत्याच विषयात पास नसलेला बाळू आज कस काय उत्तर द्यायला लागला? सांग म्हटले बाळ्या। बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बेंचवर उभा राहिला, गुरुजीने थाटात विचारलं, बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? बाळू म्हटला, गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे,
त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला. शाबास बाळू, वा रे वा बाळू, क्या बात आहे बाळू. सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली? गुरुजी साधा नव्हता, पुढे कुठे गेली? बाळ्या कमी नव्हता ना आजचा होता. बाळ्या म्हटलं गुरुजी जशी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडात आली. शाबास बाळू. पुढं पुढे कुठे गेली? पुढे म्हटले गंगापूरच्या धरणात, पुढे म्हटले रामकुंडात नाशिकला, पुढे म्हटले पंचवटी, पुढे कोपरगाव, पुढे वैजापूर, पुढे पैठणचा नाथसागर, पुढे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, तेलंगणातल्या बासरला गेली. लई गावं झाले, लई धरणं झाले. बाळ्याच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबत नाही. पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली, पुढे कुठे गेली? उत्तर काही संपायचं नाही. आता बाळ्यानं शेवटचं उत्तर दिलं. बाळ्या म्हटलं गुरुजी या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या, या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या, या गावाहून त्या गावाला गेली राहू द्या, जशी गंगा निघाली महाराष्ट्राला पाणी देत देत एकदाची समुद्राला जाऊन मिळाली. उत्तरच ठेवलं नाही. आता कुठे गेली? समुद्राला गेली. गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटलं बाळ्या गंगा समुद्रात गेली, पुढे कुठे गेली? आता कशाला? आता प्रश्न शिल्लक नाही. पंढरी बुवा कुठे गेली? सागराला गेली. पुढे कुठे? बाळ्या लय हुशार. बाळ्या म्हटलं गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. उत्तर आहे का? आता गंगा एकदा सागराला मिळाली, तिचा प्रवाह जसा पूर्ण होतो तसं काल्याचं कीर्तन झालं, सप्ताह पूर्ण होतो. चला म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे काला शेवटी का? तो परिपूर्णतेचा आहे. दुसरा प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारी का? तुम्ही बघा कोणत्याही गावात काल्याचं कीर्तन रात्री होतच नाही, दुपारीच. सगळी कीर्तनं दुपारी रात्री आहेत, काल्याच सकाळी दुपारी का? तर त्याचं कारण आहे यमुनेच्या काठावर भगवंतानं जो पेंद्या वाकड्या सुदामे यांना काला दिला तो दुपारी दिला. दुपारची भूमिका आहे म्हणून संप्रदायानं त्याला बुद्धी लावली कीर्तन सुद्धा दुपारीच करायचं. काल्याचा प्रसाद दुपारी दिला, त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून दुपारी काला. चला अतिशय महत्वाचा तिसरा प्रश्न आहे आता. काल्याचं कीर्तन शेवटी करायचं ते परिपूर्णतेचं. दुपारी का करायचं? दुपारी प्रसाद दिला म्हणून. आणि अतिशय महत्व काल्याच्या कीर्तनात शंकर नाही, दत्त नाही, पांडुरंग नाही, शूर नाही, वीर नाही, संत नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग कृष्णाचं चरित्र का सांगायचं? का बरं कृष्णाचं चरित्र का मांडायचं? तर त्याचं उत्तर आहे बुवा काला परिपूर्णतेचा आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. थोडं जास्त झालं समाधान दाब. परिपूर्णतम साक्षात श्री कृष्णो नान्येवहि एक कार्यार्थागत्यं कोटी कार्यं चकारहा. बाई तुझा लाडका तुलाच गोड तुलाच गोड वाटे. त्याचा म्हणतात तुलाच बाई तुलाच गोड गवळणी बघा. बाई तुझा तुलाच बाई तुझा तुलाच याच्या थोड्या किती सांगू, याच्या थोड्या किती सांगू महिपत्र सिंधुआत
अगं यशोदे, तुझा पोरगा किती गोडे ऐकायचं. अगं समुद्राची शाई म्हणताना म्हणताना द्यायचं विकोबा, फक्त म्हणताना विको, फक्त म्हणताना द्यायचं, लगेच काढायचं पुन्हा बोलताना. ऐका काय काय काय. यशोदे, तुझा पोरगा तुला गोड वाटतोय. समुद्राची शाई केली बघ, मेरू पर्वताची लेखणी केली बघ, आणि सरस्वती माता जरी लिहायला बसवली. पण बघ दादा, तुम्ही एवढं चांगलं मंदिर बांधलं, महादेव आणला, या शंकराचं वर्णन केलंय बघा शिवमहिम्नामध्ये. कसं आहे म्हटलंय भगवान शंकर. असदगिरी समस्यात कंचदम सिंधू पात्रे सुरतुर्वरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम. म्हटले सरस्वती माता भगवान शंकराचं वर्णन लिहायला बसलं. साहित्य काय घेतलंय? समुद्राची शाई घेतली, मेरू पर्वताची लेखणी घेतली, ऐका ऐका, पृथ्वीचा कागद घेतला. तरी सुद्धा सरस्वती मातेला सुद्धा सांगता येत नाही भगवान शंकर किती मोठा आहे. असा देव तुम्ही मंदिरात बसवला तर तुम्ही किती मोठे व्हाल महाराज. तुम्हाला देवाच्या पायाजवळ जागा आहे व तुमचं जीवन समृद्ध आहे. देवासाठी जगणारी माणसं किती मोठी असतील कल्पना करा. अशा मोठ्या देवाला, अशा शंकराला तुम्ही मंदिरात आणलं, जगाच्या दर्शन दिलं त्याचं. वा, त्याच्यासाठी सप्ताह ठेवता, लोकांना प्रबोधन मिळतंय, अभंग कळतात, चिंतन कळतंय. हो, काय म्हणते ती गवळण, यशोदे तुझा पोरगा सामान्य नाही, परिपूर्णतम आहे. आणि तो परिपूर्णतम आहे म्हणून परिपूर्णतमाचं चरित्र आज गावं. महाराज 12:30 काटा गेला, कळलं. परिपूर्णतेचं कीर्तन काला कळलं. दुपारी काला का करायचा? भगवंतानं दुपारी प्रसाद दिला म्हणून ते पण कळालं. काल्याचं कीर्तनात कृष्णाचं चरित्र का सांगायचं? तो देव परिपूर्णतम आहे म्हणून त्याचं सांगायचं, ते पण कळालं. पण तुम्ही जाता म्हटले समुद्राची शाई, मेरू पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, एवढं साहित्य घेतलं तरी त्याचं वर्णन होत नाही. पण नेमकं त्या कृष्णाचं चरित्र तरी काय आहे? महाराज ते चरित्र सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. वा संभाजी पाटील वा. अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोबळी, काय चरित्र आहे? पाहता शब्द दोन्हीकडे लावायचा. पाहता देवालाही लावायचा आणि पाहता गोपाळांनाही लावायचा. पाहता गोवळी जरी म्हटलं कमी जास्त नाही तर पाहता देवाला सुद्धा लावायचा. कसा आहे भगवान? हो, गतिर्भरता प्रभू साक्षी शरणम श्रुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाले जो जगात ते चालिता. मियाची नियामिला साता तसे भूता
ये म्हणे गते पंडुसुता सकळे जयाची आणि साधू समर्थ तो मी विश्वाचा नाथ पाहता काय गोड प्रमाण दिलं बुवांनी आपल्याला तुझिया सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझिया बळी पाहता इथं लावायचं हे पाहता काय पाहता एका बाजूला विश्वाचा मालक एका बाजूला जगाला सांभाळणारा एका बाजूला तुमचं माझं भरण पोषण करणारा एका बाजूला जग नष्ट करणारा विश्वाचा मालक संपूर्ण सृष्टीचा नायक भगवान एका बाजूला आणि एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ साधे गोपाळ तुमच्या माझ्यासारखे शेतकरी गायी सांभाळणारे ढोरं सांभाळणारे शेतीत काम करणारे गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली व असं साधं काम करणारे गोपाळ चरित्र काय घडलं पाहता विश्वाचा मालक आणि पाहता गोवळी धारा काढणारे गोपाळ त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं खाय त्यांची उष्णावळी काय चरित्र गोडे महाराज बायकोचं उष्ट पाणी नवरा प्याय नाही नवऱ्याचं उष्ट पाणी दे फेकून म्हणतो तिकडं मला देतो आपल्या पोराचं प्यायनात आपण आणि इथं भगवंतानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं वा पंढरी महाराज काय पोरत म्हटले साधं काम करणारी गोपाळ गाईच्या धारा काढणारी चरित्र काय घडलं त्यांच्या ताटातलं देवानं उष्ट खाल्लं तुमच्याकडं कढी करतात कढी आजच केली होती रोकडे महाराजांच्या घरी आम्हाला त्याच्यामुळे थोडी जास्तच झाली कढी जरा आम्ही कढी हाणली आता कढी आपण कढी करतात ना तुमच्या आजी जुन्या म्हाताऱ्याला भारी करायची ताकाची असायची आमसोलाची असायची दह्याची असायची कढीपत्ता टाकलेला असायचा जिऱ्या मोहरीची फोडणी असायची चटकदार नुसते ऐका तोंडाला पाणी नका येऊ द्या कढी असा आट्टम आहे कढी म्हणलं तरी तोंडाला पाणी येत प्याल्यावर तर विचारूच नका तुम्ही अशी थोडीशी मस्त थोडी आंबट थोडी तिखट थोडीशी अशी कढी झाली होती आणि ती कढी आहे ना पेंद्याच्या घरी केली होती माझ्याकडे बघा पहिलं चरण कळलं तुम्हाला कढी केली होती पेंद्याच्या घरी बाबा हो कथाकार बाबा उमेश बाबा स्वामी बाबा फार गोड कथा महाराज आणि मग ती कढीला फोडणी दिली म्हणे त्या पेंद्याच्या आईनं पूर्वीचं काय असायचं आपल्या खेड्यापाड्यानं अजूनही आहे शेजारच्या बाईनं एखादी भाजी केली की त्याचा वास शेजारच्या घरामध्ये जातो शहरामध्ये नाही
चांगलं नाही भेटत खायला तिकडे. ओरिजिनल आपल्याकडे अजून चांगलं आहे, बरं आहे जरा अजून. असं त्या वास दारामध्ये घुमला, तो पेंद्या खेळत होता दारात. त्याला वाटलं आईनं काहीतरी बनवलं, धावतच गेला. आई 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 काय बनवलं ग? आई म्हटलं अरे पेंद्या, चटक्याचं ऊन पडतंय ना, गरमीचं वातावरण आहे ना, लवकर कीर्तनाला जायचंय ना, थोडीशी प्यायला कढी केली. असं का? दे बरं आई. आईनं लगेच त्याला एका ग्लासामध्ये दिली. आईनं काय दुसरं लेकरू सोडून पेंद्यानं कढी घेतली. माझ्याकडे बघा, आपल्याला वेळ कमी असल्यामुळे त्यानं ती जिभेला लावली, तोंडाला लावली, कढी प्यायला सुरुवात केली. माझ्याकडे बघा, जशी त्याच्या जिभेला त्र्यंबक दादा सर जिभेला चव लागली, आणि जशी चव लागली बुवा, बरं का रोकडे सर, जशी जिभेला चव लागली तसं त्याच्या लक्षात आलं कढी लय भारी झाली, टेस्टेड झाली. काय आईच्या हाताला सवय. म्हटलं वा 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 वा, लय छान झाली ही कढी. माझ्या कृष्णाला किती आवडल, ही कढी माझ्या मित्राला किती आवडल, ही कढी माझ्या देवाला किती आवडल. पण त्या यशोदेचं पेंद्याच्या आईचं लय कडाक्याचं भांडण झालं होतं. भांड्याला भांडं लागतं तसं भांडण झालं होतं. यशोदेचा पोरगा पेंद्याच्या आईला आवडत नव्हता, पेंद्याच्या आई यशोदेला आवडत नव्हती. बरं कुठं ना आता कढी चांगली झाली पेंद्याच्या आईच्या हातची. बरं पेंद्याचा लई जीव कृष्णामध्ये, त्याला न्यायची. त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. म्हटलं आई काय तुझ्या हाताला चव आहे, काय आई तुझ्या हाताला टेस्ट आहे, किती छान कढी केली आई. आई म्हटली बघ चांगली झाली, भारी झाली, मला कळालंय तू कशामुळं घुमायला लागला. तुला तुझ्या मित्राला न्यायची काय, मी तुला देणार नाही. तुला काय प्यायची तर घरात प्यायची, ग्लासात, वाटीत, तांब्यात, जगात, मगात, घरात. घराच्या बाहेर मी नेऊ देणार नाही. आता किती अवघड झालं. माऊली महाराज ऐका ऐका, वैभव महाराज, मग आता कढी तर न्यायची संभाजी बाबा, कढी तर न्यायची पंढरी बाबा, शिवाजी बाबा, कढी तर पोहोचत करायची स्वामी महाराज, उमेश बाबा. पण कढी आई ग्लासात देत नाही, वाटीत देत नाही, जगात देत नाही, मगात देत नाही. काय करावं आता. त्यानं म्हटलं आई मला एक तांब्याभर, तुला तांब्याभर धर म्हटलं, घराच्या बाहेर नाही बरं. आणि त्यानं तो तांब्या भरून कढी घेतली. माझ्याकडे बघा, कढी प्यायला सुरुवात केली. लक्ष द्या. आणि इथं त्यानं मजबूत सेंट्रल लॉक टाकला, लॉक पुढं इथं. आणि इथून जे कढी भरली, समजलं. आता मला बोलायचं, तुम्ही समजून घ्या. जे इथून भरली तोंडात भरली, तांब्यात दिला फेकून महाराज धावतच निघाला. हो ज्या माणसाला लवकर जायचं असतं पंढरी महाराज त्याला लय अडचणी असतात. कायम बघा तुम्ही, तुम्हाला एखाद्या वेळेला उशीर होऊ द्या, तिकडे तुकामणी होऊ द्या, बैलगाडीवालाच मधात गाडी घालणार, सरकणारच नाही. एखादा मोटरसायकलवाला गाडीला लावणार, म्हणजे असं होत असते. तसं त्याला ती कढी न्यायची देवाला, कढी न्यायची कृष्णाला, धावतच नाही. कुणी अडवायचं पेंद्या, अरे गालाला काय झालं, गालफुगी आली काय, त्याला सांगता येईना. त्याच्या तोंडात कढी. माझ्याकडे बघा ना, हात कर, धावतच निघाला. नंद बाबाच्या वाड्यावरती पोहोचला. कृष्ण परमात्मा असा भिंतीला हात लावून उभा होता, देवाच्या खांद्याला हात लावला. देवाने त्याच्याकडे पाहिलं, तोंड भरलेलं, आणि हातानंच इशारा केला त्यानं, आ करा, आ करा. देवानं आ केला माझ्याकडे बघा, आणि पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं, आणि आपल्या तोंडातली कढी कृष्ण परमात्म्याच्या तोंडात सोडून दिली. खाय त्या
पाहता गोवळी आपल्या तोंडातली कडी देवाला सोडली. तुकोबरायांना म्हणावं लागलं पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. कडी पिऊन टाकली महाराज. त्या कृष्ण चरित्रामध्ये पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या हे जसे देवाचे मित्र आहेत तसा एक मधुमंगल नावाचा मित्र आहे. मधुमंगल. आणि हा मधुमंगल शांडिल्य ऋषीचा पोरगा आहे. फार गरीब आहे. इतका गरीब आहे की त्याला एकच धोतर घालायला, अंगामध्ये घालायला सदरा नाही. इतका गरीब आहे. काय असतं प्रारब्धानं प्रत्येकाला भिन्न भिन्न बनवले. एकाच वर्गात शिकणारे 50 पैकी पोरं एक कलेक्टर होतो आणि एक चपराशी होतो. अभ्यास बरोबरच केलेला असतो पण प्रारब्ध भिन्न असतं. 100 पोरं एका पाठाला शिकायला असतात त्याच्यातले 2-4च कीर्तनकार होतात, बाकीचे ढोरा मागे जातात. प्रारब्ध असतं. 10-20 कलाकार शिकायला जातात, 2-4च जणांना पैसे मिळतात, बाकीच्याला 200 पण देत नाहीत लोक. का? प्रारब्ध आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणून कधी कुणावर जळायचं नाही, कधी कुणाची बरोबरी करायची नाही. रुसावे आणि का बहुता. कधी कुणावर नाराज होऊ नका, कधी कुणावर जळू पण नका, कधी कुणाची बरोबरी करू नका. का? यशासाठी प्रयत्न करताय तुम्ही पण अपयश पदरात पडतंय. लाभासाठी प्रयत्न करताय पण हानी पदरामध्ये पडतोय. जगण्यासाठी प्रयत्न करतायत मृत्यू पदरामध्ये पडतोय. का? प्रारब्धेची जोडे मान जोडे धन हे सगळं प्रारब्ध आहे. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या जरा बरे पण तो मधुमंगल फार गरीब आहे. आज जर भाकरी केली ना त्याच्या घरी सातपुते साहेब तर 4 दिवसांच तयार होत. एवढा अशी खूप गरीब माणसं आहे बरं समाजात. त्यांना दूर लोटत नाही उजाका, त्याला जवळ घ्यायचं. श्रीमंतानं गरिबासाठी जगलं पाहिजे. आपल्या जवळचं काहीतरी देता येतं का बघितलं पाहिजे. जगात सगळ्यात श्रीमंत देव आहे. त्या मधुमंगलच्या घरी भाकरी होत नव्हती ना माऊली महाराज, तर भगवान त्याच्यासाठी 2 भाकरी करून आणायचे. यशोदेला म्हणायचे आई मला 4 भाकरी दे. यशोदा म्हणायचे अरे तुला तर 2च लागतात ना, 4 कशाला? अरे म्हटले माझा तो मित्र आहे ना मधु, त्याच्या घरी भाकरी नाही म्हणून मी त्याला घेऊन जातो. काय भाव असेल महाराज त्या मधुमंगलचा, काय प्रेम असेल की देवानं त्याला आपल्या घरची मधुकरी भाकरी म्हणून आणलं. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात जीव लावणं, प्रेम. आणि त्या गोपाळांचं देवाचा संवाद व्हायचा, भांडण व्हायचं कधी कधी. मग एक दिवस त्या गोपाळाचं देवाचं भांडणच झालं. कान्होबा 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 रे कान्होबा आपुली गोधने शिट्टी नका वाजू. कान्होबा रे कान्होबा निवडे आपुली गोधने. देवाशी भांडण व्हायचं. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1ची पुरी आम्हा धाडी रे वना दुरी.
उंची ठकवून खाल्ली शिदोरे कान्होबा 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 रे कान्होबा निवडी आपुली गोधने. तू आमच्यात राहायचं नाही. भगवान म्हटले तुम्हाला जर माझ्यात राहायचं नाही ना आपापल्या घरची शिदोरी घेऊन या. आता आपापल्या घरची आणा म्हटल्यावर त्या मधुमंगलला प्रश्न पडला आता मी काय आणायचं. हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे मला वेगळं करू नका देवा. पण देव म्हटले नाही नाही आता आपापल्या घरचं आणा जा. पेंड्या गेला कोशिंबीर घेऊन आला. पुरणपोळी बनवली. कुणी काय बनवलं कुणी काय बनवलं. सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ आणले देवाला. मधुमंगल घरी गेला. आईला म्हटलं आई आमच्या कृष्णानं आमच्या मित्रानं आमची परीक्षा घेतली. आपापल्या घरचं आणा म्हणलं. आपल्या घरी काय आहे. तर ती आई म्हटली बघ मधू आपल्या घरी 4 दिवसाचं शिळं ताक आहे. लोटीभर आहे. त्याचा वास येतोय. आंबट झालेलं आहे. चिंबट झालेलं आहे. बहुतेक विटलेलं आहे. खराब झालेलं ताके लोटीभर आहे. दे म्हटलं आई दे. एक वाक्य सांगतो परिसरानं भाविकांनी घरी घेऊन जा. आपली जशी परिस्थिती असेल तसं येत जा देवाकडे. गरीबच पाहिजे श्रीमंत पाहिजे असं काही नाही. जरी त्र्यंबक दादानी मंदिर बांधलं असेल रोकडे सरांनी 5 गुंठे जागा दिली व त्यांनी जर जागा दिली नसते तर मंदिर कुठून बांधलं असतं. तुम्ही 5 गुंठे देणारा असू द्या 10 लाख खर्च करून मंदिर बांधणारा असू द्या नाही तर तुमच्याकडे काही नसू द्या निधन जेवायला तरी येत जा. चटई उचलायला तरी येत जाईल. का आलं पाहिजे इथं मान. गोर गरीब सामान्य सगळ्यांनी आलं पाहिजे. नये जरी तुझ मधुर उत्तर. पंढरीबासारखं मला गाता येत नाही. शिवाजीबासारखे मला चाली म्हणता येत नाही. संभाजी पाटलासारखे मला ताणे येत नाही. माऊली कदमासारखे बोल माझे पळत नाही. वैभव सारखा माझा हात नाही. मला यांच्यासारखा टाळ वाजवता येत नाही. साखरे महाराजसारखं मला बोलता येत नाही. कशाला जाऊ मी असं नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जसं येईल तसं म्हण पण ये इथं ये. इथं आल्यावर काय होतं माहितीये का. इथं आल्यावर मग तुम्ही देवाचे भक्त होता. तुमच्या गळ्यामध्ये माळ पडते. तुमच्या जीवनातली व्यसनं निघून जातात. एखादी कथा हृदयामध्ये बसते. एखादी कथा बुद्धीमध्ये जाते. जीवनामध्ये बदल होतो. समाधानी राहण्याचं शास्त्र संत मिळतात. कथा मिळतात. हे त्याच्यासाठी साधन आहे हा सप्ताह. त्याच्यासाठी हे मंदिरं. जरा ऐका मायबाप ते म्हटलं दे आई दे. काय झालं शिळा आहे म्हणून. काय झालं ताके म्हणून दे. आपली परिस्थिती तशी आहे. जाऊ घेऊन. ताकाची लोटी घेतली माझ्याकडे बघा आणि ताकाची लोटी घेऊन निघाला. रस्त्यात आला ना स्वामीजी. अर्ध्या रस्त्यात ते वास सुटला ना त्या ताकाच. वारं लागलं त्या लोटीला. म्हटलं खरंच राव हे विटलंय कडे. त्याचा आंबट वास येतो. हे देवाला नेणं बरं नाही. झाडाखालीच बसलं. अंगामध्ये शर्ट नाही. ताकाची लोटी घेऊन प्रारब्धाला दोष द्यायला लागला. का बरं आमची परीक्षा घेतो आम्ही देवा. तुझ्यासारखे नाही रे देवा. सारखं रडायचा. तिकडं पेंड्या वाकड्या बोबड्या सुद्धा मी आले. 1 वाजल्यामुळे आपल्या सगळ्यांची शिदोरी देवानी पाहिली. कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय पाहिलं. आणि भगवान म्हटले पेंड्या हे वाकड्या हे बोबड्या हे सुदाम्या अरे तो मधुमंगल नाही आला. पेंड्या म्हटलं देवा तुम्ही उगीच त्याला पाठवलं. त्याची परिस्थितीच नाही. नाराज झाला वाटतं. त्याच्या घरी काही नाही म्हणून तिकडंच रुसला वाटतं. रुसला शब्द ऐकला देवाने. देवाला वाटलं माझा पोरगा माझा भक्त. अहो त्या सगळ्या शिदोऱ्या बाजूला केल्या सातपुते साहेब. आणि भगवान त्या मधुमंगलच्या घराकडे धावले. अर्ध्या रस्त्यात गेले तर दिसला खाली बसलेला. त्यानं भगवंताला येताना पाहिलं कृष्णाला. त्र्यंबक दादा अशी जी समोर ताकाची लोटी होती का त्याची मागं धर. नको म्हटलं आपली दाखवायला. झाकूनच ठुली अशी माझ्याकडे बघा. मागं धरली अशी पाठीला. भगवान आले म्हटलं ए मधु अरे पेंद्या आला वाकड्या आला बोबड्या आला तू का नाही आला. तो म्हटलं देवा कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगुली रे. असं यायचं. तू स्वगत आहे. तू सच्चिदानंद आहे. तू पूर्ण ब्रह्म आहे. अरे आम्ही गरीब माणसं रे. आम्ही शेतात काम करणारी कष्ट करणारी गरीब आपली नामस्मरण करणारी भक्ती करणारी आमच्या जीवनात तुला देणारी आम्ही काय तुझ्यासारखी आहेत का. काय आणावं असं म्हटल्यावर देवाला त्याची भक्तीचा आनंद झाला. आणि भगवंतानं त्याला प्रेमानं अशी मिठी मारली. आलिंगनच दिलं.
जशी मिठी मारली का नाहात कर. माझ्या मातांनो भाविकांनो ऐका, एक वर्षभर तुम्ही हा काला विसरणार नाही. काय ते साखरे महाराज काला सांगून गेले, काय कथा सांगून गेले, जीवन पवित्र होईल. ऐका, अशी मिठी मारल्याबरोबर मागचे ताक धरलं होतं का, माग ते सगळं ताक आहे ना मिठी मारल्यामुळं त्या मधुमंगलच्या अंगावर, पोटावर, पाठीवर, खांद्यावर, हातावर सगळीकडं ताकच सांडलं. त्याचा वास यायला लागला आणि भगवान अरे मधु खोटं का बोलला, ताक तर घेऊन आलता, मग का नाही आला. मधुमंगल म्हटलं देवा हे ताक 4 दिवसाचं शिळ आहे, हे आंबट आहे, वास येतोय, तुम्ही घेताल की न घेताल म्हणून आलो. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं त्याचा हात समोर घेतला पंढरी महाराज. त्याच्या हातावर जे ताकाचे टिपके सांडले होते ना जिभेनं चाटून पुसून खाऊन टाकले. ताक पाठीवरलं चाटलं, पोटावरलं चाटलं, खांद्यावरलं चाटलं, अंगावर खांद्यावर ताकच ठेवलं नाही. चाटून पुसून आंबट चिंबड म्हणे उच्चिष्ट आत्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. आपल्या तोंडात ते सगळं ताक चाटून पुसून खाऊन टाकलं. तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. अहो त्याच्या अंगावर टाकलं पडलेलं ताक चाटून पुसून भगवान खातो. हो पेंद्याच्या तोंडातली कढी पिऊन टाकतो. शबरीची उष्टी बोरं खातो. उष्टी बोरं महाराज ऐका महिमा आवडीची, हो ऐका महिमा आवडी. शबरीची उष्टी बोरं खातो, सुदाम्याचे कोरडे पोहे खातो. किती कथा आहेत भागवतात, शिवपुराणात, महाभारतात, रामायणात, सगळ्यांना पाठ आहेत. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. महाराज 1 वाजला कळलं आम्हाला, भगवंतानं त्यांच्या ताटातलं उष्ट खावं. असं गोपाळांनी काय केलं,
तुझे वरणी बोला बोला होता होईल तेवढं काल्याच्या कीर्तनात अभंग लवकर संपवायचा आणि जास्तीत जास्त कृष्णाच्या कथा सांगायच्या. त्याचं कारण असं की जेवढ्या जास्त कृष्णाच्या कथा मी सांगल तेवढं पुण्य मला लागतं आणि जेवढ्या जास्त तुम्ही ऐकाल तेवढं तुम्हाला लागतं. म्हणून प्रमाण म्हटलो माझी वाणी तुझी वर्णी गुणना. गोपाळांच्या ताटातलं देव खातो त्याचं कारण नामाचं चिंतन केलेलं आहे, भजन केलेलं आहे. तुम्ही देवाला द्यावं लागतं बरं का अगोदर. आता आमच्या त्र्यंबक दादांनी देवासाठी मंदिर बांधलं, सप्ताह केला. आपल्या जीवनातले 25-20 लाख रुपये आतापर्यंत जीवनात, जास्त त्याच्यापेक्षा कमी नाही, एवढे पैसे देवासाठी खर्च केले, एवढी मंदिरं उभी केली. त्याचं कारण ज्या दिवशी तुम्ही देवाला देता, देवासाठी जगता, तुम्हाला देव काही कमी करत नाही. तुकाराम महाराजांची संपत्ती लोकांनी त्या काळामध्ये वाटून खाल्ली. तुकाराम महाराजांचे पैसे लोकांनी लुबाडले म्हणे. तुकाराम महाराजांची सावकारकी बुडाली. तुकाराम महाराजांचे पैसे घेऊन लोक त्या काळात श्रीमंत झाली. माझा प्रश्न आहे तुम्हाला एवढ्या जणांना, जे जे लोक पैसे घेऊन श्रीमंत झाली त्यांचं एखाद्याचं नाव तुम्हाला माहिती आहे? कधी त्यांची मंदिरं तुम्ही कुठं पाहिली का? उलट ज्यांनी दान केली ते तुकाराम महाराज 450 वर्षापासून जिवंतच आहे आणि चंद्र सूर्य तोपर्यंत राहणार आहे. पुढचं सांगू, गाथा दिलाय तुकोबारांनी आपल्याला. गाथा, आपला माथा चांगला व्हावा, गाथा तयार केला. 4च अभंग पाठ आहेत तर तुम्ही आमच्या पाया पडताय. 10-5च कथा आम्हाला जमल्यात तर तुम्ही म्हणता काय महाराजाचा आवाज आहे. 10-5च चाली जमल्यात तर संभाजी महाराज, पंढरी बुवा, माऊली महाराज बोल जमलेत, एवढंच जमलंय आम्हाला तर तुम्ही आमच्या पाया पडताय. मग जो आम्हाला देणारे तुकोबार आहेत, गाथा देणारे, ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबार आहेत, ऐका किती अभिमान पाहिजे होता या लोकांना. पण नाही हो. संप्रदायाचे कळस तुकाराम महाराज, पण म्हणतात मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. हो, काय कल्पना आहे महाराज, सोपं आहे हे. जो माणूस कळसाच्या उंचीचा तो म्हणतो मी पायातली वाहन आहे, जो पायाची वाहन आहे तो म्हणतो मी कळस. हे कसं चाललंय असं? नका अभिमान बाळगू नका. एखादी मिळाल काय महाराज त्र्यंबक दादाला मानाचा मुजरा केला पाहिजे. या हो त्या गुंठे 5 गुंठे देणार रोकडे सराला मुजरा केला पाहिजे. हे पैसे खर्च करून जर मंदिर उभा करतात मोहनानंद महाराजांची, सोपं नाही महाराज. ज्या दिवशी तुम्ही देवाला देता, काय दिलंय गोपाळांनी? करीती नामाचे चिंतन. अगोदर भजन केलं, नामस्मरण केलं, सारखं दिलं आणि दिल्यामुळं, भजन केल्यामुळं त्यांचा दाव देऊ लागला, त्यांचं उष्ट खायला लागला, त्यांची कढी प्यायला लागला, त्यांच्या अंगावरलं ताक खायला लागला. कधी घडलं हे? करीती नामाचे चिंतन. गडी नामाचे चिंतन करीती, गडी कान्होबाचे ध्यान करीती. परिणाम आली द्यावी डाई, त्यांचा डाव दिला. एके ठाई काला त्यांना काला दिला. आम्हालाही काला पाहिजे, आम्हालाही विचार पाहिजे, आम्हाला पण आमच्या घरी देव आला पाहिजे असं वाटत असेल मग तुम्हाला आता हे चरित्र ऐकावं लागेल. काय चरित्र घडलं? वसुदेवा देत देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न झाली. ऐका, माझ्याकडे बघा, ताई साहेब आल्यात, एवढे चांगले माणसं इथं जमलेली आहेत, जरा कीर्तन आता घरी घेऊन जा. वसुदेव देवकीचं लग्न थाटामध्ये लागत असताना अचानक लग्नामध्ये एक विघ्न झालं. आकाशवाणी कडाडली वरून आणि वरून आवाज आला, कंसा, हे कंसा, ज्या बहिणीचं लग्न तू थाटात लावतो ना तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. असं ऐकल्याबरोबर हातामध्ये शस्त्र घेतलं आणि बहिणीलाच मारायला धावलं. तर त्या वसुदेवानं हात धरला. तो म्हटला, राजा खड्ग
घेऊन धावला आता तो धरीला. मारू नकोस, आतापर्यंत तुझी बहीण होती, आता माझी मालकी नाही, माझी पत्नी आहे, तिचं रक्षण करणं माझं काम आहे. मारू नको, तुला माझ्या मुलापासून धोका आहे ना, सगळी मुलं आणून देतो. 6 मुलं कंस मामानं मारली, 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला आणि 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज माझ्याकडं बघा, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. इतकी छान दिसायला लागली देवकी माता. तिच्या पोटी भगवान जन्माला येणार, तिच्या पोटी नारायण जन्माला येणार, तिच्या पोटी देव जन्माला येणार. या देशातल्या काही माता फार सुंदर होऊन गेल्या. पलीकडच्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय आपण. नहादगाव शिवजयंती साजरी करतोय. शिवाजी महाराजांचा फोटो लावला, फार आनंद वाटला. अयोध्येच्या रामाचं मंदिर होत होतं, अयोध्येच्या रामाचं, आणि रामाच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला ते गोविंदगिरी महाराज माईकवर बोलत होते आणि माईकवर बोलता बोलता म्हणत होते, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते म्हणे आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज अयोध्येतल्या रामाच्या मंदिराच्या ठिकाणी आठवणीत काढले जातात. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, वाणी काय, कोणता समाज असू द्या, सगळ्यावरती उपकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे. ते काय एका जातीचे नाही आहेत. संत शूर कोणत्या जातीचा नसतो, त्याला जातीमध्ये अडकू नका. माझ्या गळ्यात शिवाजी महाराज मी करून घातलेले, सोन्याचे केलेले. मला फार आवडतात शिवाजी महाराज. मी ओबीसी आहे बरं का, मी ओबीसी, पण काय शिवाजी महाराज घालायचे नाही काय? आमचे नाही शिवाजी महाराज आमचे नाहीत का? सावता महाराज का नुसते माळ्याचे आहेत का? ते सगळ्याचे आहेत. ज्ञानोबा का नुसते ब्राह्मणाचे आहेत का? शिवाजी महाराज काय मराठी असं नाही राजांनो, ते सगळ्यांचे असतात. असं कधी आपापसात भांडण करू नका. वर भांडू द्या लोकांना, त्यांचं काय चालायचं तर चालू द्या, आपापसात भांडू नका. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. जिजाऊच्या माहेरचं आडनाव होतं जाधव आणि सासरचं आडनाव होतं भोसले. शिवजयंती करणारं गाव आहे, शिवाजी महाराजांचे फोटो लावणारं गाव आहे. महाराष्ट्रानं शिका जरा. माहेरच्या तलवारी जाधवाच्या तलवारी भोसलेवर आदळल्या होत्या, भोसल्यांच्या तलवारी जाधवावर आदळल्या होत्या. आपापसातलं युद्ध सुरू झालं होतं. युद्धाचा शेवट असा झाला, जिजामासाहेबांचा सक्का भाऊ भोसलेंच्या तलवारीनं खाली पडला. तर 7 वर्षाचा लखोजी राजा शहाजी राजावरती चालून आला. इतकं वाईट युद्ध आहे बघा. कशाला आपापसात युद्ध करता? आपापसात भांडू नका. मायबाप माझं घरी घेऊन जा, हे अक्रोळ महाराज साखरेचं कीर्तन आहे. तालुका जिल्हा राहिला नाही, एवढी कीर्तनं केली मी डायरीमध्ये, जागा नाही माझ्या. रोज 1000 किलोमीटर प्रवास करतो पोरांनो. रोज कीर्तनात सांगतो, अशी रोज तुमचं कीर्तन करून मला नगर जिल्ह्यात जायचंय. रोज 1000 किलोमीटरचा प्रवास आहे, पण रोजच्या कीर्तनात सांगतो पोरांनो, आपापसातलं युद्ध चांगलं नाही. आपापसात जाती जातीमध्ये भांडण चांगलं नाही. आरक्षण नक्की मिळालं पाहिजे मराठ्याला. आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. हेतू नाही तो भांडण त्याच्यासाठी करूच नका. आपापल्या जातीमध्ये एकमेक मित्र तोडू नका. व्यवहार असतात महाराज, एखाद्याचं दुकान असतं, एखाद्याचा व्यापार असतो, प्रत्येक जण तिथं जाणार आहे, असं जातीभेदा करू नका. हो, हात जोडून विनंती, पाया पडून विनंती, काय असेल ते होईल, पण आपापसात भांडू नका. हात जोडून तुम्हाला कीर्तनकार सांगतोय, वारकरी संप्रदाय सांगतो, इथं तेवढाच मान्य अनुभवरायांना आहे जेवढा चोखोबारायांना आहे. ते मातंग समाजाचे आहेत. तेवढाच सावता महाराजांना आहे, तेवढाच जनाबाईला आहे, तेवढाच सखूबाईला आहे, तेवढाच मीराबाईला आहे. सांगू पुढं, तेवढाच चोखोबारांच्या पत्नीला सुद्धा आहे. म्हणे चोक्याची मारी. अरे मातंग समाजाचा सुद्धा अभंग आहे. सगळ्यांना घेतलंय माऊलीनं, सगळ्यांना, आणि मेळविले मानदे वैष्णवान. अरे कोणत्या कामाच्या जगात आता गरजेचं आहे? पंढरी महाराज, या देशात सध्या हा काला पाहिजे. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, ब्राह्मण काय, हटकर काय, हो सगळ्या समाजाने एका मंडपात राहिलं पाहिजे. अरे त्याच्यासाठी तर मंदिरं बांधायची, त्याच्यासाठी तर कथा ठेवायची, त्याच्यासाठी तर पंक्ती घालायच्या. अरे कुणाला कुणाची जात माहिती? इथं सगळे एका धर्माखाली आलेत, एका कृष्ण नावाखाली आलेत, भगवान शंकराच्या ओम नमः शिवाय खाली आलेत, शिवपुराण कथेमध्ये आलेत. सगळा समाज एका मंडपात आला पाहिजे. सगळ्यांनी आपापसात एकमेकाचं द्वेष विसरून, जात विसरून, पंथ विसरून एका एकमेकासाठी जगलं पाहिजे. हो, मंदिरात येऊ देत नव्हते रे, आपलं तर लई चांगलंय. मंदिरात येऊ देत नव्हते चोखोबारांना लोक. हो, मंदिरात येऊ देत नव्हते जनाबाई महाराजाला लोक. मंदिरात जाऊ देत नव्हते कान्होपात्रेला. कबीर महाराजाला सुद्धा मंदिरात जाऊ देत नव्हते. माऊलीनं काय केलं? वाळवंटात कीर्तन केलं, वाळवंटात, आणि मंदिरातला देव वाळवंटात आणला आणि सगळे संत उभे केले. सगळ्या
देवाचा गळा पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली पंढरी महाराजसाठी जोरात टाळी वाजवाय. काय वर्णन आहे. एकची टाळी झाली, सगळे आले, सगळे मेळविली मानदी वैष्णवांची. आज सगळे आहेत जसे. राजकारण काय, धर्मकारण काय, अर्थकारण काय, गरीब काय, मंदिर बांधणारा काय, सांगणारा काय, जागा देणारा काय, सगळेजण जसे आज एकत्रित आहेत ना, तर त्याला म्हणतात काला महाराज. असा हा काला दिला. आणि ते भांडण चांगलं नाही, आपापसातलं नाही. याच्यासाठी सांगत होतो आज शिवाजी राजा महाराष्ट्रात देशात परराज्यात गेलाय, पण तो शिवाजी महाराजाला जन्म देणारी आई किती भाग्यवान असेल. काय तिची पवित्र कूस असेल, काय त्या येसूबाईची कूस असेल, काय त्या माझ्या सईबाईची कूस असेल, तिनं शंभू राजाला जन्म दिला. काय भगतसिंहाच्या आईची कूस असेल, काय चंद्रशेखर आझादाच्या आईची कूस असेल, काय झाशीच्या राणीच्या आईची कूस असेल, काय प्रतिभाताई पाटलांची कूस असेल. महाराज राष्ट्रपती झाली महाराजबाई, पण डोक्यावरचा पदर कधी मागं नाही आला. राष्ट्रपती अय सरपंच नाही, अय गावकरी, महाराष्ट्रातलं नाही देशातलं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती पदावरती विराजमान झाली प्रतिभाताई पाटील, पण कपाळावर कुंकू आणि असा पदराचं एक सेकंदही मागं नाही आला. इथं बालवाडीची मास्तर इथली नाही बरं, आमच्या बीड बालवाडीची मास्तर. तुम्ही लगेच घेतला पदर, तुम्ही घाबरल्या लगेच बरं का. माझीच बायको घ्यायना तर तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही राहिला. मजाच नाही राहिली, ते काळच बदलून गेला. काय महाराज बरं, काय पवित्र कोस असेल या आईला जन्म देणारी, काय पवित्र कूत असेल माझ्या ज्ञानोबरांच्या आईची माऊलीला जन्म देणारी. तसं भगवंताची ती जन्म देणारी देवकी माता सुंदर दिसायला लागली. आपल्याला वेळ कमी आहे. 9 महिने 9 दिवस गेले. भगवान प्रगट झाले नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला असा संदेश दिला. उचलीला कमलापती. यमुनाबाईनं थोडासा त्रास दिला. पहिलं दर्शन तिला दिलं. यशोदेच्या शेजारी आपला पोरगा मांडला. यशोदेची मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. रडे माया करी आकांत नामामणी उठती दूत. कंसाला कळालं आठवा आला, कृष्ण गोकुळे जन्मला, तुझं लागी वधी उपजला मजाधी असं कळालं. इकडं मात्र सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली होती. हात कराय का, आणि त्या गवळणीनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला पंढरी महाराज. गावाला माहिती पडलं यशोदेला पोरगा झाला. आवाजच तेवढा गोड लावला आमच्या दोघा गायकांनी, पंढरीबुवा संभाजी महाराज. सगळ्या गावाला माहिती झालं यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला. सगळ्या गावात बोबाटा. सगळ्या गावाला पूर्वी काय असायचं, गावातल्या श्रीमंत एखाद्या ताईला, एखाद्या सरपंचाच्या बायकोला, गावातल्या पाटलाच्या पोलीस पाटील त्यांच्या पत्नीला, किंवा मग
सरपंचाला असं गावात जे माणसं श्रीमंत आहेत अशाला मुलगा झाला की गावातल्या या सगळ्या महिलांना तिच्या घरी जायच्या, आनंदानं तिची वटी भरायच्या, तिला हळद कुंकू करायच्या, गिफ्ट न्यायच्या, गिफ्ट. आताच्या काळात पण आता काय झालं, हे बंदच झालं, प्रेमच संपलं बघा. कोणी कोणाला भेटायला तयार नाही, कोणी कोणाला बोलायला तयार नाही, प्रेम नाही राहिलं महाराज. प्रेमाची फार गरज आहे महाराज. भाऊ भावाला बोला नाही, पैशाने माणसाला येड लावलं. पैसे पैसे पैसे, काय प्रेम राहिलंच नाही. हो सक्का भाऊ पक्का वैरी झाला. हो बहिणी भावावरती केस टाकायला लागल्या, हायवेला जमीन आली, काढ दादा माझी पण आहे. वाईट झालं मग, प्रेम राहिलं नाही. त्या यशोदेला मुलगा झाल्यामुळं इतका आनंद झाला गोकुळात. सगळ्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या. नहादला काय कमी गवळणी नाही तिथं. बाबा बाबा बाबा, एवढ्या गवळणी सांगायच्या म्हटल्यावर 2-4 वर्ष काला संपायचा नाही. आपल्याकडे 2 गायक आहे, एक पंढरी महाराज आणि एक संभाजी महाराज, तिसरे पण आहे शिवाजी महाराज. पण 2 सांगतो 2, हो 1:15 वाजून गेलाय. पहिली पंढरी महाराजांना म्हणायची आणि दुसरी संभाजी पाटलांनी म्हणायची. दोघाला पास व्हायचे, तुम्हाला 5 झाले तर दक्षिणा आहे बरं का. हो 5 व्हायचंय. पहिली गवळण निघाली. पंढरी महाराज माझ्याकडे बघा, अर्थ सांगतो आधी. मुठभर सोनं घेऊन गेली. काय घेऊन गेली? अय नहात, काय 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 मुठभर म्हणाल काय द्यायचं नाही आपल्याला, नुसतं म्हणा. मुठभर सोनं घेऊन निघाली. श्रीमंत होती, दिलदार होती. या त्र्यंबकदादा सारखी रोकडे सरासारखी देणारी माणसं आहेत ना, मुठभर सोनं घेऊनच निघाली. मग श्रीमंत होते. स्वामी महाराज रस्त्याला लागली. पंढरी महाराज माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला पास व्हायचंय. पहिली तुम्हाला म्हणायची, लोक तुमच्याकडे पाहतात, हो सगळ्यांचं मन तुमच्याकडे लागलंय, लक्ष असू द्या. 5 झाले की पाकिटात अजून 1000 वाढू, टेन्शन घेऊ नका, फक्त पास व्हा. अशी मुठभर सोनं घेऊनच निघाली. माझ्याकडे बघा, सोनं घेऊन निघाली. सगळ्या गवळणीने माझ्याकडे बघा, फार सुंदर आहे, हे शिकलं पाहिजे काल्याच्या कीर्तनात. मुठभर सोनं घेऊन निघाली, रस्त्याला लागली. हो तिचं लवकर उरकलं, यशोदेच्या दारात गेली. दुसरी तिच्या मागं, तिसरी तिच्या मागं, चौथी तिच्या मागं. आता रांग लागली. पहिली इथं तर शेवटची गेली गावात. आता हे काय थोड्या आहेत का, आपण एका मागे एक रांग लावली तर मोहनानंद बाबांच्या समाधी मंदिरापाशी एक, तर महादेवाच्या मोहनानंदेश्वराच्या मंदिरात एक, अशी मोठी रांग लागली. काहीचा नंबर 3 वाजता, काहीचा 4ला, काहीचा 5ला येणार होता. ही मात्र भाग्यवान होते, पहिलाच नंबर लागला होता. आपले 1:30 वाजल्यामुळे यशोदेने दरवाजा उघडला. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. माझ्याकडे बघा, सोन्याची मूठ अशी वाळून टाकली. त्याला पाहिलं आणि पाहिलं कीच बाहेर आली. बाहेर आल्यावर ज्या रांगेत उभ्या होत्या का, त्यांनी विचारायला सुरुवात केली, बाई ए बाई पहिलाच नंबर लागला, किती वाजता उठली होती व एवढ्या लवकर कसं उरकलं बाई, कवा गेली बाई, पहिलाच नंबर लागला, चांगलं झालं बाई. यशोदेचा पोरगा पाहिला. म्हटलं हो सांग ना ग, मला 2 वाजता पाहायला मिळणार आहे, मला 3 वाजता पाहायला मिळणार आहे, मला संध्याकाळ होणार आहे, मला उन्हात उभं राहायचं, तुझं पहिलाच नंबर लागला. यशोदेचा पोरगा कसा दिसला ती म्हटली, बाई त्याला पाहण्यासाठी मुठभर सोनं घेऊन गेलते, जास्त वेळ पाहण्यासाठी सोनं घेऊन गेले, भरपूर पाहिलं त्याला. पंढरी महाराज आमचे देतो बाबा, आमच्या पाकिटातले देऊ, तुम्हाला काळजी करू नका. वा काय सुंदर प्रमाण दिलं. ती म्हटली, बाई मी भरपूर वेळ त्याला पाहत होते, याच्यामुळं त्याची आई मला गोरी दिसली, बाप त्याचा गोरा दिसला,
पोरगा मात्र सावळा ओ देखिला नंदाचा. बाई आई गोरी आहे ग, बाप गोरा आहे ग, पोरगा मात्र सावळा आहे ग. हो, पहिल्या परीक्षेत पंढरी महाराज पास झाले. पहिली म्हटली मला सावळा दिसला. दुसरी गेली संभाजी महाराज, ती नहाद गावची होती, बिचारी गरीब होती. कोणाचा तरी शेतामध्ये कापसाला खुरपण करायची, हळदीला पाणी द्यायची. बिचारी गरीब कष्ट करणारी 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती. कंबरेला ठेवून ठेवून पुंगळी झाली होती. गरीब होती बिचारी. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. संभाजी पाटील सावधान. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. पास व्हायचंय तुम्हाला. 10 रुपयाची नोट वाळून टाकली आणि ती बाहेर आल्यावर तिला पण विचारलं तुझं कसं काय झालं. बाई तिला सावळा दिसला. जाऊ दे, माझं मनच वेधलंय. वा वा वा. वा वा. संभाजी महाराज, पंढरी महाराज म्हटलं दोनच म्हणताल तुम्ही 4 म्हणले. वा. एक एकाहुनी बळी रे माणसं. असा पाण्याचा कार्यक्रम 30 ही कुठली पाशिंग नाही. या वयाच्या मुली होत्या. 17 पासून ते 30 पर्यंत बऱ्याच आहेत बरं का.
इथं बसलेल्यापैकी लग्न झालेल्या काही, बिना लग्नाच्या काही, MH 17, 15 ते MH 30 या वयोगटातल्या मुली सकाळी एकदा मेकअप करायच्या, नवीन साडी, दुपारी एकदा मेकअप, नवीन साडी, संध्याकाळी एकदा मेकअप, नवीन साडी, आणि देवाच्या यशोदेच्या पोराला पाहायला जायचे. देवाकडं जाताना नटून गेलं पाहिजे बरं का. ज्ञानेश्वरीत उभी बरं का, देवाकडं जाताना नटूनच जायचं. तरणा भाग्यवंत नटे नटे नटूनच जायचं, कायम ध्यानात ठेवा. संसारासाठी तर कायमच नटतो आपण, देवाकडे येताना येडेवाकडे कपडे नाही घालायचे, वाशी जगायचं, भारीतले कपडे घालायचे. देवानं दिले तर त्याचा आनंद घेत जा, नुसतं कुजून कुजून सांभाळून ठोजावू नका. विष होतं त्याचं. माझ्या एका मित्रानं मला 5 रूम भरून पैसे दाखवले होते. 5 रूम ताई, 5 रूम भरून. खोटं कशाला सांगू तुम्हाला नारदाच्या गादीवर. 5 रूम भरून पैसे. मित्र वेलकम हॉटेलचा मालक येतो. 5 रूम भरून पैसे दाखवले. जीवलग मित्र माझा एकदम. मी त्याला म्हटलं आता दाखवू नको, गप राहू दे, आता आटक येईल मला, राहू दे. 5 रूम भरून दाखवले. मी त्याला एवढंच म्हटलं होतं, पंढरी महाराज या पैशाचं काहीतरी कर, मंदिराला दे, धर्मशाळा बांध, एखादी जागा दे, काहीतरी कर याच. तो म्हटलं नाही, अजून 10 रूम भरायच्या. तेवढ्यात नेमकं ते मोदी साहेब निवडून आले आणि त्यांनी ती नोटाबंदी केली. तुम्हाला खोटं वाटन, पैसे जाळून टाकले, जाळून टाकले. त्याला जाळावं लागले पैसे, कोणी घेतले नाही त्याचे. विष झालं त्याचं. विष का सांभाळून ठेवलं की विष बनतं, आणि त्र्यंबक दादासारखं दान केलं की डबल होतंय बघ. त्यांना विचारा, मला मी करतो दान, मी 10 लाख रुपये वर्षाला दान करतो. मी सांगू नये माणसाने केलेलं, पण आता काय झालंय, सोशल मीडियाचा काळ आला, लोकांना वाटतं महाराज लोक नुसतं घेतातच, नुसतं घेत नाही, देतात पण. काळजी करू नका, तुम्ही दिलेले आम्ही देतो. तुम्ही पंढरी महाराजाला विचारा, देतो आम्ही, द्यायची ताकद आहे आमच्यात. मंदिराला देतो, गरीबाला देतो. 51,000 रुपये मी नरसी नामदेवला दिलेले, देतो ना महाराज, दिले पाहिजे, तसं काय नाही. आणि तुम्ही अजूनही मागा एखाद्या गरीबासाठी दिलं, आणि दिले पाहिजे, नुसते तुमचेच घ्यायचे नाही ना, आम्ही दिले पण पाहिजे. सगळ्यांचं येते, घ्यायचं तर द्यायचं, घेसी तेव्हा देसी, असं यथामाम प्रपद्यन्ते श्लोक जे गीतेमध्ये, तांस तथैव भजाम्यहम. हो, आपल्या जवळचं तया माझी या सायुज्याची चाड माऊली म्हणतात. नटून गेलं पाहिजे देवाकडं. नसतं जायचं. मंदिरात येताना कोकणामध्ये कधी गेले ना, कोकणातल्या सगळ्या महिला डोक्यावर पदक, कपाळभर कुंकू, कानात, नाकात, गळ्यात घालणार, आणि सगळा मेकअप करून देवाकडे येणार. आपल्या मराठवाड्यातलं एखादे चल ना चाली, तसं नाही जायचं, चांगलं होऊन जायचं. अशा गवळणी जायच्या. कशा जायच्या? मेकअप करून जायच्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ एकच रट्टा. गावातून निघायच्या ना, आतमधून की आल्यात आनंदाला इथं मंदिरात यायच्या. जसं तुम्ही आलात तसं असं यायच्या. आणि मग काय झालं, 4 दिवस झाले होते. सकाळी पोरी वेगळ्याच मेकअप, दुपारी वेगळी साडी, संध्याकाळी वेगळी साडी. 2 मजल्याची की इमारत होती गोकुळात, एवढी कथा ऐका. आणि दुसऱ्या मजल्यावर उमेश बाबा, एक MH 95 राहिलं होती स्वामीजी. 95 म्हणजे म्हातारी, हातामध्ये काठी आलेली, डोळे कमी झालेले, कानानं कमी ऐकायला यायचं. वरती बसलेली होती, तिला वरून एकच चित्र खाली दिसायचं. सकाळी पुरी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. जातात कुठं तिला दम नाही निघाला. कानानं कमी ऐकायला माहिती नव्हतं तिला. काठी टेकत काठी टेकत काठी टेकत या MH 17 ते MH 30च्या पोरींना म्हातारी आडवी आली. जशी म्हातारी आडवी आली तशी पोरीने म्हटले, डंगरे तुझं काय गमात? ते म्हटलं, अगं डंगरी म्हणा, म्हातारी म्हणा, तुम्ही जाता कुठं ग इकडं सकाळी दुपारी, जाता कुठं? म्हटलं अजून तुला माहितीच नाही का? काय यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, नंदाला कधी 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं त्याचं? मत्स्य, कुर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश, वैकुंठ, पुरुषोत्तम, विश्वरूप, वासुदेव, राम, नारायण. नावातच एक तास जाईल आपला. 1000 नावं आहेत. पाण्याची 1 बाटली लागल प्यायला, एवढे नाव आहेत. हाय का? एवढे नाव देवाचे ऐकले. 95 म्हटली, बाई 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 जा. पुरी गेल्या निघून. 95ला जाण्याची इच्छा झाली. 95चं नाव होतं मालू. काय नाव? मालू. मालू. मालूनं दुपारीच आंघोळ केली, थंडी जमत नव्हती. 95नी दुपारी आंघोळ केली. तिच्या बापानं 95ला लग्नामध्ये पैठणचा शालू दिला होता. कसा होता पंढरी महाराज शालू? It's
शालू पुतळ्या डोरल साखळी पैंजण कंबरेला कंबरपटा नत घालून सगळा थाट माट करून ग नेसले ग शालू पैठणचा गाडी रस्त्याला लागली मालू मालू शालू तिनं नेसला असं झालं मालूची नजर कमी असल्यामुळं शालू उलटा झाला किनारपट्ट्यावर आल्या मोरपिसाचे पंख खाली गेले मालू नेसले उलटा शालू एवढ्यावर थांबली नाही कपची पेटी हाताला लागली पहिल्यांदाच लाली लागली लावायची होती हटाला पण असं हातानं लखवा दिला लाली लागली डोळ्याला पंढरी महाराजांनी म्हणाव्यान मी बोलावं 6 वाजता संपू द्यायचो मी 6 वाजता बरं का 1:30 वाजून 1:45 कड काटा गेला 8 ते 10 कीर्तन पारनेर तालुक्यात आहे बाबा लय लांब इथून अजून निघावं लागेल आम्हाला आता म्हणून ऐका काय झालं म्हटले हातात तिनं लाली घेतली तर लाली स्वामी लावायची होती वाटाला पण डोळ्यालाच लागलं काजळ करायचं होतं डोळ्यात पण काजळ लागलं होटाला होटो पे काजळ नैनो मे लाली काय का मालूचं कसं झालं आधीच उलटा शालू झालता आता मेकअप उलटा झाला होटो पे काजळ नैनो में लाली गालों पे टिकली लगाते चली दीवानी बनी गवळण दीवानी बनी दीवानी दिवानं झालं पाहिजे बरं हो तुम्ही देशाच्या गावाच्या विकासासाठी दिवानं झालं पाहिजे तुम्ही तरुणांनी व्यसनाच्या बाजूला जाण्यासाठी दिवानं झालं पाहिजे अरे हा दिवानं झालेला माणूस हा त्र्यंबक दादा कुणी देतं काय पैसे कुणी बांधतं काय मंदिर अरे दिवानं व्हावं लागतं त्याला देवासाठी आमचे रोकडे महाराज बसलेत 12-12 तास भजन करतात दिवानं व्हावं लागतं मोहनानंद महाराज समाधीला बसलेत दिवानं व्हावं लागतं देवासाठी देशासाठी धर्मासाठी दिवानं बना दिवानं झालेला छत्रपती शिवराय घराघरात गेलाय दिवानं झालेले संभाजी महाराज घराघरात गेलेत समाजाचा उद्धार करण्याच्या हेतून ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी देतात दिवाने झाले म्हणून देतात पंढरी महाराज तुमचा आवाज का बरं एवढं चाललं हे दिवानं बनावं लागतं रे दिवानं बनावं लागतं दिवानं वेगळा उलटा मेकअप झाला उलटा शालू झाला 95 रस्त्याला लागली जशी रस्त्याला लागली समोरून तिचा 110चा नवरा आडवा आला नवरा 110 राहील ना ते 95 म्हणतात ती गेली ती गावात पत्ते खेळायला ती 110 ती त्याला गावात ती पत्त्यातली राणी दिसायची त्यानं लांबूनच पाहिलं बाबो म्हणलं आपली बायको तो खाली आली आज बरं आली तर आली लग्नातला शालू नेसला लग्नच ध्यानात आलं त्याच्या मृगनयना गजलच गायली जवळ आलं ते तर त्याला दिसलं त्याचे डोळे चांगले होते ते रम्मी खेळू ना महाराज अय पोरव मोबाईलची रम्मी खेळत जाऊ नका पायापडून विनंती 1 कोटी मिळतात आणि 2 कोटी मिळतात मिळत नसतात अशी अय पोराव त्याच्या नादी लागू नका हो ढेबरीबाई अशी जाहिरात करायला महिने 1.5 करोड जिते अशी हाणली पाहिजे बांधून म्हणजे 1.5 कोटी कुठे मोबाईलवर येत असतात का हे जमिनी फिमिनी कशाला लोकांनी शेतात पिकं लावले असतं रे पोरांनो नका मोबाईल तुम्हाला बाहेर काढायला लागला जीवनातून मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही त्याची गरज आहे विज्ञान आहे ते गुगल लागतंय तुम्हाला अभ्यासाला पण त्याचा किती विनियोग करा हो रील्स पाहायला लागले तुम्ही 2-2 तास काही पोरं सकाळी जर मोबाईल पाहायला लागले का संध्याकाळपर्यंत फक्त मोबाईलच पाहतात काही लहान लेकराच्या हातात मोबाईल आहेत नका जरा सावधान जरा जागं व्हा तुम्हाला याच्यातून बाहेर काढण्याला दवाखाने लागणार आहेत आता पुण्याला दवाखाना आहे मोबाईल मधून पोरगा बाहेर काढणे 300 रुपये फीस हो नका 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 जरा थोडंसं बघा हो समाजाची सेवा करा गावाची सेवा करा मंदिराची करा भगतसिंह बना शिवाजी आक्रोड महाराज साखरे नाव टाका युट्यूबला
200 कीर्तन आहेत माझी, जागा नाही आता, वेळ नाही आपल्याला, खूप कथा आहेत, वेळ नाही, ऐका याच्यासाठी सांगतो. मग असं झालं बा, उलटा मेकअप त्यानं पाहिला आणि तो म्हटलं मालू कुठं निघालीस? मालू म्हटलं होय थेरड्या, असा जन्म भरा आडवा आला, मला वारीला चालले, कीर्तनाला चालले, आज कुठं, आज नाही ऐकणार तुझं, कुठं चाललीस मालू? अहो यशोदेच्या घरी चालले, गावच्या राजाला मुलगा झाला, गावच्या पाटलाला मुलगा झाला, सगळं गाव पाहून आलं. अगं 1:45 वाजलेत, अगं बाई तिथं 1000 गवळणी येत, हसतील तुला, हसतील का हसतील मला, तुझा मेकअप उलटा झालाय मालू, तुझा शालू पण उलटा झालाय. मालूचं उत्तर घरी घेऊन जा. मालू म्हणती मालक आता हा शालू नीट करण्यात आणि मेकअप नीट करण्यात माझा जर जीव निघून गेला, देव पाहायचा राहून जाईल. आपलं राहण्यात, खाण्यात, नटण्यात आयुष्य निघून गेले रे आपलं. आपण अजून पांडुरंग पाहिला नाही, ज्ञानोबराय पाहिले नाही, औंड्याचं ज्योतिर्लिंग पाहिलं नाही, गावातल्या महादेवाला पंगत दिली नाही, नहातच्या सप्त्यात कधी अन्नदान केलं नाही, जन्म मिळाला कुणासाठी जगलाच नाही, काय फायदा रे? दिवानं बना. गवळणी दिवाण्या झाल्या, वेळ संपल्यामुळं देव रांगायला लागलात. तळवे तळ हात लय भारी आहे बरं का. आता पण वेळ संपत आली. रांगाता रांगता मोठा झाला, याल तरी यारे लाग, याल तरी यारे लाग, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, माग माग या तुम्हाला पोटभर देतो म्हणे. आणि मग गोपाळ आले, दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई अन्नासी पावेना, यशोदे बाळ तुझा काना, उठवर सोसू धिंगाणा. माझ्याकडे अशा गवळणी बरं का, आणि ह्याच गवळणी म्हणत जा, काही पण म्हणू नका बरं. आमचे काही येडे काही म्हणतात नका नका. गवळणी एवढ्या भांगार. अहो योग जणांना मला कीर्तनात प्रमाण दिलं, राधारंगाण दिसते छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. अर लय वाईट वाटलं मला. अहो राधा अशी नाचणारी नाही, राधा अशी गोंडे लाव, आपल्या बायकोला लावा ना गोंडे घरी, राधेला नका लावू बरं का. राधा अशी नाही महाराज, ती फार सुंदर आहे महाराज, ती हो फार गोड आहे महाराज ती. अरे तिचं लग्न झालेलं आहे, काही पण म्हणत जाऊ नका बरं तिला. ती राधा काय अशी लफडेखोर नाही, ती काही पण म्हणत जाऊ नका तिला रे. राधा भक्ती आहे महाराज ती. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राम. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राधे. वृंदावन का कन कन बोले, जय जय श्री राम. लय गोड आहे महाराज ती, लय गोड महाराज. ओ क्षण भरी घरी असता, कोणी कोणी शारंग पाणी खेळावया, बाहेरी जाता आळ घेतली गवळणी, आपटोनी निजवित पवनी जातू राजद्वारा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधा घेवनी हरीला त्वरे जात मंदिरी. कोणतं मंदिर आहे? हृदय मंच की पौडविला श्री हरी. हृदय नावाचं मंदिर आहे. हृदय, या हृदयामध्ये तिनं देवाला बसवलंय, भक्ती केली तिनं. अशा राधेला काही पण म्हणू नका. बऱ्याच गवळणी झाल्या, 2-4 तास काही संपायच्या नाहीत. 10-5 वर्ष जरी तुम्ही काला ठेवला तर संपणार नाही. असा पाण्याचा कार्यक्रम आटोपला, रांगायचा कार्यक्रम आटोपला, खोड्याचा कार्यक्रम आटोपला. आणि यशोदेला कळलं पोरगा खरंच खोडकार झाला. आणि 1:45 वाजल्यामुळे आपले सांगितले उद्या जाई राणा.
सगळे घेऊन गोधना. आणि मग रानात गोपाळ गेले आणि रानात खेळ सुरू झाले. एक खेळ होता, त्याला सुरकवडी म्हणायची. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हर सूर्य. असा पाय वर करायचा, पाय आणि पायाच्या खालून सूर फेकायचा बाबा, पायाच्या खालून. आता पायच वर जाय ना तर सूर कधी जायचा. लय जुने लोक खेळे, मर्दानी पोर आहे आमचे, असे कबड्डी खेळले पाहिजे, पावल्या खेळले पाहिजे. ते पोरं उड्या मारतात. हे 2 तासापासून एका संतांनी पावली आणली, असे मजबूत शरीर झाले पाहिजे. खेळ खेळले पाहिजे जुने असे कबड्डी, हो फार खेळ खेळले पाहिजे. असे असा सूर लागला पाहिजे. विटेवरचा मालक कीर्तनात आला पाहिजे, असा सूर लागला पाहिजे. त्र्यंबक दादानं मोहनानंदेश्वराचं मंदिर बांधलंय, ते मोहनानंद कीर्तनामध्ये नाचले पाहिजे, असा सूर लागला पाहिजे. समाधीतून उठून माझ्या मोहनानंदाने तुमच्यावरती कृपा केली पाहिजे, असा सूर लागला. 2 तासापासून 2.5 तास होत आलेत. व 11 वाजता सुरू झाला, 11:15, 2 वाजलेत गड्या. असा सूर लागला. एक एक गवळण, एक एक भाव, एक एक कथा 2-2.5 तासापासून आपण ऐकले. आणि त्या सगळ्या सुराचा प्रसाद देवाने याच्यामध्ये टाकला आणि एकत्रित करून एवढं गोड मंदिर, एवढीच गोड जागा व मोहनानंद महाराजांचीच ती कृपा आहे. आणि वकार मंडळाचे ते अध्यक्ष साठ्याचे त्र्यंबक दादा, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. आमच्यातलं क्षणक्षण आयुष्य तुम्हाला मिळावं आणि तुमच्या हातून असंच कार्य घडावं, असाच काला असेच मंदिरं व्हावे, एवढी सदिच्छा या निमित्तानं करतो. असा एकत्रित सगळ्यांचा प्रसाद देवानं केला. मग तो माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, मातंग काय, सगळे जसे आपण स्त्री काय, पुरुष काय, इतका गोड वेणू वाजवला. भुलविले वेणू नादे, असं मस्त गायलं पाहिजे. वेणूला जविला गोविंद आणि तुझी मुरली रे गयरी, आणि तुझी मुरलीचा आवाज आवाज सुंदर मुरली वाजवली देवानं. आवाज हुल्ला नाचला अंड्याला, हो तिकडे हिंगोलीला सगळ्या जिल्ह्यात आवाज गेला रे माझ्या दादांनो. ऐका
गोड स्वर देवासाठी विसरा विसरा हरी 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 हा गायक हरी तुझी आज ब्रह्मलोकातली लोक म्हणत असतील नहादला जावं, आज वैकुंठातला देव म्हणत असेल नहादला जावं, आणि कैलासातला शंकर तर इथं आलायच. आज सगळे एकत्रित झालेत भगवंताच्या स्वरानं तालानं. आज एकत्रित विचार झाला आणि भगवंतानं काला दिला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की. ऐका आता सगळ्यांनी असे 2 हात वर करा. एकदा गणेश माग जा बाळा, असं इकडे इकडे वा. सगळ्यांनी आज जेवढे मोटरसायकलवर येत मंडपाच्या बाहेर नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय. सगळ्यांनी म्हणा शंकराची रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. सिद्धेश्वरा जय सिद्धेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. शिवाय नमः शिवाय.